श्री स्वामी समर्थ. कसं आहे संध्याकाळचं वातावरण. मस्त शेवग्याची झाडं फुलानं फुलली ती शोच्या झाडासारखी दिसते ती. आणि आमच्या ह्या गाई आता संध्याकाळची दूध काढून झाली ती खाऊन निवांत रवंत करत बसले ते. तिथं म्हैस ही एक रेडी आणि त्याच्या आड एक ती मोराची रेडी ती बसली ती निवांत. आणि अशा संध्याकाळी गाई अशा निवांत बसले त्या खाऊन. आणि ती शेवग्याची झाडं आणि तिथं आमचं ती मरकुरी लावले. आणि कसं मस्त उजेड पडलाय असं गावाकडचं वातावरण. आणि लाईटीतनं जर पलीकडे बघितलं का सगळा अंधारच अंधार दिसतोय. संध्याकाळचं काहीच दिसत नाही. साईडचा असा सगळा अंधारच आहे. तर गाई आम्ही कमी केले ते. लय वैरण लागत नाही. वैरण लय लागते आणि माणसं लय लागते त्याला सोडबांध करायला. इकडं तिकडं तिकडं इकडं बांधायची म्हणून विकले त्या 4 पाड्या. आणि आता 2 पाड्या, 3 गाई, 2 रेड्या आणि 1 म्हैस. अजून पण 8 आहे ती आणि 3 शेरडं. तर असं असतं शेतकऱ्यांचं. आत्ता धारा काढून झाली ते आमच्या इथून पुढं अजून स्वयंपाक करायचा आहे आणि मग जेवायचं आहे.